कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये टिप्पर चालक कंत्राट घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय। तर 6 कंत्राटदारांकडून नेमण्यात आलेल्या टिप्पर चालकांचं वेतनच झालं नसल्याची माहिती अधिकारामध्ये समोर आली आहे। या संदर्भात लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आहे। कोल्हापूर महानगरपालिकेत टिप्पर चालक कंत्राट घोटाळा। आम आदमी पार्टीनं उघड केला घोटाळा। घोटाळा उघड होताच फाळणी पुस्तक गायब। कोल्हापूर महानगरपालिकेत एकच खळबळ। कोल्हापूर शहरात टिप्परद्वारे घरोघरी जाऊन कचरा उचलला जातो। कचरा उचलण्यासाठी टिप्पर चालकांसाठी कंत्राट देण्यात आली आहे। 254 टिप्पर चालकांसाठी 6 कंत्राटदार महापालिकेकडून नेमण्यात आलेले आहेत। या टिप्पर चालकांकडून शहर आणि उपनगरातील सर्व ठिकाणांवरून घरोघरी जाऊन कचरा संकलित करून कसबा बावडा येथील झूम प्रकल्पात एकत्रित केला जातो। वर्षानुवर्ष कचरा टाकल्यामुळे याच झूम प्रकल्पात कचऱ्याचे भले मोठे डोंगर सध्या पाहायला मिळतात। त्याच ठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया महापालिकेकडून केली जाते। आम आदमी पार्टीच्या शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी टिप्पर चालक कंत्राट पद्धतीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे। प्रत्यक्षात 254 चालकांचे पगार या कंत्राटदारांनी उचललेत, मात्र प्रत्यक्षात 180 ते 190 चालक उपस्थित असतात। या सर्वांची नोंद ही फाळणी पुस्तकात होत असते। मात्र हे फाळणी पुस्तक गहाळ झालं असल्यानं स्कॅमचा आरोप केला जातो आहे। जवळपास 70 कामगारांचे पगारच वर्षानुवर्ष कंत्राटदार गायब करत असल्यानं महापालिकेला 1.5 कोटी रुपयांच्या अधिक रकमेचा चुना या कंत्राटदारांनी लावल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष उत्तम पाटील यांनी केला आहे। 254 चालक 1000 पाहिजे असताना फक्त 190 कामगारांवरती ते काम करायचे। पगार मात्र 254 लोकांचा उचलायचे। हा जो 65 ते 70 लोकांचा जो पगार आहे तो पगार 25,300च्या हिशोबानं ह्या 6 कंपन्यांनी लुटलेला आहे। महानगरपालिकेला अक्षरशः चुना लावलेला आहे। नेमका हा सगळा घोटाळा काय आहे तेही समजून घेऊया। कोल्हापूर शहरातील कचरा उचलण्यासाठी 254 चालक आहे। अनेक वर्षापासून प्रत्यक्षात 180 ते 190 चालक आहे। 70 टिप्पर चालकांचे पगार हे 6 कंत्राटदार कंपन्या घेतात। टिप्पर चालकांच्या पगाराची नोंद असलेलं फाळणी पुस्तक गहाळ झालंय। सुमारे 1.5 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असा आम आदमी पक्षानं आरोप केलाय। कोल्हापूर शहरातील कचरा उचलणाऱ्या 180 ते 190 चालकांना प्रत्येकी 25,300 वेतन आहे। मात्र कंत्राटदार त्यांना दिवसाला फक्त 500 रुपये देतात। त्यातही कर्मचाऱ्यांची पिळवणूक होते। तर कंत्राटदारांनी फाळणी पुस्तक गहाळ केल्यानं या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचं टिप्पर चालकांच्या नेत्यांचं म्हणणं आहे। संध्याकाळी जेव्हा इथे संघटना मिटिंगला येते तेव्हा ती दस्तच गायब होते। म्हणजे ह्याचा अर्थ काय, महापालिकेची वस्तू चोरीला जात्या आणि आम्ही इथून पुढे आम्ही आता काय ठरलं, आमच्या संघटनेमार्फत ते कोण जे काही दस्त गायब केला असेल, कोण अधिकारी असतील, कोण पुढारी असतील, त्यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहे। कोल्हापूर महानगरपालिकेवर गेल्या 3 वर्षापासून प्रशासक राज आहे। खरं तर प्रशासक असताना देखील अशा पद्धतीचा घोटाळा होत असल्याचा आरोप झाल्यानं अधिकारी नेमके करतात तरी काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।